मध्यंतरी राजकीय वर्तुळात आणि शेअर्स बाबत खूप चर्चेचा विषय ठरला तो सियान ॲग्रो या कंपनीचा शेअर्स. कारण या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना एका वर्षात तब्बल 9,000% पेक्षा जास्त परतावा दिला होता. त्यातील आणखी मजेदार गोष्ट म्हणजे ही कंपनी रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची कौटुंबिक कंपनी असल्यामुळे, सोबतच भारत सरकारने E20 म्हणजे इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे जे धोरण आणले होते त्या धोरणामुळे सर्वात जास्त फायदा झाला तो सियान ॲग्रो आणि मानस ॲग्रो या कंपनीला. कारण ते या धोरणामधील इथेनॉलचे मुख्य पुरवठादार होते, त्यामुळे ही या कंपनीबद्दलची चर्चा खूप रंगली होती. या ठिकाणी टीकाकारांचा सर्वात मोठा आरोप हा होता की नितीन गडकरी केंद्र सरकारमध्ये मंत्री म्हणून ज्या इथेनॉल मिश्रण धोरणाचा आक्रमकपणे प्रचार करतात त्याच धोरणाचा सर्वाधिक आर्थिक फायदा त्यांच्या मुलांच्या कंपन्यांना होत आहे. म्हणजे धोरण वडिलांनी ठरवायचे आणि व्यवसाय मुलांनी करायचा, अशी टीका सामाजिक कार्यकर्ता अंजली दामानिया आणि विरोधी पक्षांनी केली होती. या सर्व टीकेला उत्तर देताना गडकरींनी स्पष्ट केले की हे सर्व आरोप बिनबुडाचे आहे. जर माझ्या कुटुंबाने किंवा मी कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार केला असेल तर मी राजकारण सोडेन आणि इथेनॉलचे दर कॅबिनेट ठरवते, मी नाही, असं त्यांनी ठामपणे आपल्या टीकाकारांना आणि आपल्या विरोधी पक्षांना सांगितले होते. त्यामुळे या कंपनीचा शेअर्स प्रचंड चर्चेत होता. त्यानंतर याच्यामध्ये सेलिंग प्रेशरसुद्धा पाहायला मिळालं आणि सध्याच्या कंडिशनला हा शेअर सेबीच्या देखरेखीखाली म्हणजेच ASM स्टेजमध्ये आहे. आता आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती बघायची आहे की ही कंपनी फक्त इथेनॉल विक्रीमधून एवढा महसूल कमावत आहे की त्या कंपनीचे आणखी कुठले व्यवसाय, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र स्वागत करते आपल्या सर्वांचे ऑप्शन ट्रेडिंग अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, सियान ॲग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही महाराष्ट्रातील नागपूर येथील कृषी, आरोग्य आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात कार्यरत असणारी एक प्रमुख भारतीय कंपनी आहे. या कंपनीची स्थापना 13 सप्टेंबर 1985 रोजी उमरेड ॲग्रो कॉम्प्लेक्स लिमिटेड म्हणून झाली होती. त्यानंतर 8 सप्टेंबर 2015 रोजी या कंपनीचे नाव बदलून सियान ॲग्रो इंडस्ट्रीज आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड असे करण्यात आले आणि या कंपनीचे मुख्यालय सध्या नागपूर, महाराष्ट्र येथे उपलब्ध आहे. आता आपण या कंपनीचे मुख्य व्यवसाय काय आहे, ती कुठल्या क्षेत्रात काम करते आणि तिची उत्पादने काय, याबद्दलची थोडीशी थोडक्यात माहिती बघूया. तर ही कंपनी मुख्यत्वे 4 विभागामध्ये विभागलेली आहे. पहिला विभाग आहे कृषी विभाग, त्यानंतर दुसरा विभाग आहे आरोग्य आणि वैयक्तिक निगा, त्यानंतर तिसरा विभाग आहे होम केअर आणि चौथा विभाग आहे पायाभूत सुविधा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर. अशा 4 विभागामध्ये ही कंपनी विभागली आहे आणि आपल्या 4ही विभागामध्ये चांगल्या प्रकारे कामकाज करताना आपल्याला दिसून येतं. याबद्दलची माहिती आपण समोर बघणार आहोत. तर सर्वात पहिले या 4 विभागाची माहिती बघूया. तर त्यामधील पहिला विभाग आहे कृषी विभाग. भारत देश हा कृषीप्रधान देश आहे, त्यामुळे सर्वात पहिले सुरुवात ही शेतकऱ्यांच्या शेतमालापासून या कंपनीत होत आहे. यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, सूर्यफूल, शेंगदाणे आणि इतर तेलवर्गीय बियांवर प्रक्रिया करून खाद्य तेल तयार केले जाते आणि हे तेल तयार झाल्यानंतर अमृतधारा या नावाने बाजारात विकले जाते. त्याचबरोबर गरम मसाले, तांदूळ आणि साखरेचा व्यापार सुद्धा ही कंपनी करते आणि या कंपनीकडे स्वतःचे साखर कारखाने सुद्धा आहे. त्यानंतर दुसरा विभाग आहे आरोग्य आणि वैयक्तिक निगा म्हणजेच हेल्थ केअर अँड पर्सनल केअर. तर ही कंपनी OIR ब्रँड अंतर्गत स्त्रियांसाठी लागणारे सौंदर्य प्रसाधने, त्यामध्ये फेस किट, साबण, मॉइश्चरायझर, ब्युटी पार्लरसाठी लागणारे प्रॉडक्ट तयार करते. सोबतच क्लॅरेन ब्रँड अंतर्गत सॅनिटरी पॅडचे उत्पादन सुद्धा ही कंपनी करते आणि आपल्या चांगल्या प्रकारे प्रदर्शन ही सध्या करताना आपल्या ठिकाणी दिसून येत आहे. त्यानंतर तिसरा विभाग आहे होम केअर. तर ही कंपनी NEU ब्रँड अंतर्गत डिटर्जंट, पावडर, हँडवॉश आणि फिनाईल इत्यादी तयार करून विकते. म्हणजेच घरगुती उपयोगात येणाऱ्या साफसफाईच्या केमिकल्स तयार करण्याचं काम ही कंपनी या माध्यमातून करते. त्यानंतर चौथा आणि शेवटचा विभाग आहे पायाभूत सुविधा म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चर. तर औद्योगिक प्रकल्पाची नव्याने उभारणी करून देणे, एखादा नवीन प्रकल्पाचे नियोजनापासून ते नवीन प्रकल्प सुरू होईपर्यंत सर्व जबाबदारी ही कंपनी करते. तर अशा माध्यमातून ही कंपनी आपल्या 4ही विभागामध्ये कामकाज करताना आपल्याला दिसून येत आहे. तर आता आपण माहिती बघूया कंपनीचे व्यवस्थापन आणि या कंपनीचा मालकी हक्क कोणाकडे, याबद्दलची संपूर्ण माहिती बघूया. तर ही एक सार्वजनिक नोंदणीकृत कंपनी आहे, पब्लिक लिस्टेड कंपनी आहे, कारण ही स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड असल्यामुळे हे सार्वजनिक नोंदणीकृत कंपनी आहे. त्यामुळे तिची पूर्ण मालकी कोणत्याही एका व्यक्तीची नाही, मात्र या कंपनीचे नियंत्रण आणि मुख्य मालकी गडकरी कुटुंबाकडे आहे. या कंपनीच्या व्यवस्थापनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे चिरंजीव निखिल गडकरी हे व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कार्यरत आहे. त्यानंतर नितीन गडकरी यांचे दुसरे चिरंजीव सारंग नितीन गडकरी हे संचालक मंडळात असून या कंपनीच्या इतर उपकंपन्यांचे कामकाज ते पाहतात. यामध्ये उपकंपन्या किती आहे आणि कुठल्या, याबद्दलची समोर माहिती आपण सविस्तर बघणार आहोत.
तर मित्रांनो, ही कंपनी शेअर्स बाजारात सियान ॲग्रो या नावाने लिस्टेड आहे. ही कंपनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर मे 1995 मध्ये लिस्टेड झाली होती आणि काही काळासाठी या कंपनीच्या शेअर्समधील व्यवहार पूर्णपणे निलंबित म्हणजे सस्पेंड करण्यात आले होते. त्यानंतर मार्च 2017 मध्ये या कंपनीने आवश्यक नियमाची पूर्तता केल्यानंतर BSEने पुन्हा या कंपनीच्या शेअर्समध्ये खरेदी विक्रीसाठी मंजुरी देऊन आता सुरळीतपणे सध्या तो शेअर्स आपल्याला ट्रेडिंगमध्ये असताना आपल्याला दिसून येत आहे. या कंपनीच्या शेअरची किंमत जानेवारी 2026 मध्ये म्हणजे सध्या आता या महिन्यामध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत आहे 1400च्या जवळपास आहे. त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता काय आहे की या कंपनीचा शेअर्स 2024 मध्ये जुलै 2024 मध्ये 40 ते 41च्या दरम्यान होता. त्यानंतर काही महिन्यानंतर अत्यंत वेगाने वाढत 3633 पर्यंत पोहोचला होता. या शेअर्सने या कंपनीच्या गुंतवणूकदारांना 9000% पेक्षा जास्त परतावा दिला होता. त्यामुळे हा शेअर प्रचंड चर्चा झाला आणि त्यानंतर यामध्ये वेगवेगळ्या चर्चा तुम्हाला ऐकायला मिळाल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, बातम्याच्या माध्यमातून आणि राजकीय वर्तुळातसुद्धा याबद्दल बऱ्याचशा चर्चा झाल्या. त्यानंतर या कंपनीमध्ये थोडंसं आपल्याला प्रॉफिट बुकिंग आणि सेलिंग प्रेशर पाहायला मिळाला आणि सध्या तेव्हापासून तो शेअर्स आता सध्या 1400च्या आसपास आपल्याला ट्रेडिंग करताना दिसून येत आहे आणि सध्या तो सेबीच्या देखरेखी म्हणजेच ASM स्टेजमध्ये आलेला आहे. कारण त्या वेगवेगळ्या चर्चा असल्यामुळे सेबीने सुद्धा त्याच्यावर निगराणी म्हणजे यामधली जी काही त्या कंपनीची जी काही वाढ होत आहे हे ॲक्च्युअलमध्ये होत आहे की कोण्या कारणामुळे का वाढवलं जात आहे याच्यामुळे ही कंपनी आता सेबी याच्यावर चांगल्या प्रकारे निगराणी ठेवून याच्यामधले सर्व व्यवहार पारदर्शक होण्यासाठी चेक करत आहे. या कंपनीचा मार्केट कॅप म्हणजे या कंपनीची एकूण जी मालमत्ता आहे ही 16 जानेवारी 2026च्या बंद किमतीनुसार कंपनीची मार्केट कॅप 3919 कोटी रुपये सध्या आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. आता मित्रांनो, आत्तापर्यंत या कंपनीबद्दल आपण माहिती बघितली. आता या कंपनीच्या आर्थिक कामगिरीच्या आकडेवारीकडे थोडं नजर टाकूया. या कंपनी मागील वित्त वर्षामध्ये कशा प्रकारचे प्रदर्शन केले, त्यांचा नफा किती होता आणि आता चालू तिमाहीचे प्रदर्शन कशा प्रकारे हे करत आहे याबद्दल थोडीशी माहिती बघूया. तर या कंपनीने 31 मार्च 2025 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात सुमारे 1050 कोटी एवढा एकत्रित महसूल नोंदवलेला आहे. या कंपनीने काय केलेलं आहे की 31 मार्च 2025 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात 1050 कोटी रुपयाचा एवढा एकत्रित महसूल नोंदवलेला आहे. कारण या कंपनीच्या अंडरमध्ये उपकंपन्या असल्यामुळे या कंपनी काय एकत्रित या ठिकाणी दाखवलेलं म्हणजे सर्व कंपन्यांचं प्रॉफिट यांनी पर्टिक्युलर एका कंपनीचं नाही आहे. याच्यामुळे जेवढ्या काही कंपन्यांच्या अंडरमध्ये 7 उपकंपन्या आहे त्या कंपन्यांमुळे यांनी 1050 कोटी रुपयाचं या ठिकाणी प्रॉफिट दाखवलेलं आहे. त्यानंतर चालू वित्त वर्ष 2025-26 मधील पहिल्या तिमाहीचा महसूल हा 511 कोटी एवढा नोंदवलेला आहे. मागील वर्षात याच तिमाहीचा महसूल फक्त 17 कोटी रुपये होता. म्हणजे या वर्षीच्या तिमाही महसुलात जबरदस्त वाढ दिसून येत आहे. ही वाढ अचानक झाली की काही कारणामुळे याबद्दल आपण समोर माहिती बघणारच आहोत. त्यानंतर चालू वित्त वर्ष 2025-26 मधील दुसऱ्या तिमाहीचा महसूल हा 426 कोटी एवढा नोंदवलेला आहे आणि पहिल्या तिमाहीच्या तुलनेत या तिमाहीचा महसूल 85 कोटीने कमी दिसून येत आहे. आणि आता सध्या तिसऱ्या तिमाहीचे आकडे यायची बाकी आहे. यामध्ये महसूल कशा प्रकारे दिसून येतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या कंपनीच्या महसुलात वाढीचे मुख्य कारण प्रामुख्याने त्यांचे इथेनॉल आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील विस्तारामुळे झाली असं या ठिकाणी कंपनीकडून सांगण्यात आले. आता आपण बघूया की या कंपनीमध्ये शेअर होल्डिंग पॅटर्न कशी आहे, या कंपनीमध्ये हिस्सेदारी कोणाकडे किती प्रमाणात आहे हे आपल्याला थोडीशी माहिती बघायची आहे. कारण ही सुद्धा प्रत्येक कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक करत असताना या आकडेवारीकडे लक्ष देणं आणि पाहणे हे खूप महत्त्वाचं राहते. तर मित्रांनो, या कंपनीच्या प्रमोटर्सकडे 67.70 एवढी हिस्सेदारी सध्या या मालकी हक्क या कंपनीच्या मालकाकडे सध्या प्रमोटर्सकडे आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर जनरल पब्लिक म्हणजे रिटेल गुंतवणूकदाराकडे 32.15% एवढी हिस्सेदारी सध्या आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. त्यानंतर महत्त्वाचं राहते की याच्यामध्ये विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणजे DIAS यांची याच्यामध्ये भागीदारी किंवा हिस्सेदारी कशा प्रकारे आहे. तर या ठिकाणी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदाराची FIIची 0.08% एवढी हिस्सेदारी सध्या आहे. या ठिकाणी खूप मोठी आपल्याला तफावत या ठिकाणी दिसून येत आहे. कारण कंपनीच्या प्रमोटर्सकडे आणि FIDIASकडे थोडीशी आपल्याला खूप मोठी तफावत या ठिकाणी दिसून येते. कारण विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदाराची फक्त 0.08% एवढी या ठिकाणी हिस्सेदारी दिसून येत आहे. सोबतच देशीय संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणजे DIAS यांची 0.09% एवढी हिस्सेदारी सध्या आपल्याला दिसून येत आहे. आणि म्युच्युअल फंडमध्ये फक्त 0.03% एवढी सध्या आपल्याला याच्यामध्ये शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये आपल्याला यांची हिस्सेदारी दिसून आहे. यामधील जी आकडेवारी सध्या आपल्याला दिसून येत आहे ती खूप महत्त्वाची असते. यावरून हे लक्षात येते की या कंपनीत कोण किती प्रमाणात गुंतवणूक करत आहे आणि या कंपनीच्या व्यवसायात त्याचा विश्वास किती आहे हे या आकडेवारीवरून आपल्याला लक्षात येते. यामधील चांगली गोष्ट म्हणजे ही
कंपनी कुठल्याही एका उद्योगावर अवलंबून नाही. या कंपनीमधली चांगली गोष्ट कुठली आहे, ही कंपनी कुठल्याही एका उद्योगावर अवलंबून आहे, कारण यांच्याकडे एकमेकाशी निगडीत अनेक उद्योग आहे. म्हणजेच यांचा साखर कारखाना आहे, त्यामधील टाकाऊ पदार्थापासून आणि सध्या भारत सरकारच्या इथेनॉल धोरणात लागणारे इथेनॉल ही कंपनी तयार करते. त्याचबरोबर वीज निर्मितीसुद्धा करते आणि सेंद्रिय खतेसुद्धा या कारखान्याच्या टाकाऊ पदार्थापासून करते. कोणत्या साखर कारखान्यामधून जे काही टाकाऊ पदार्थ आहे त्या टाकाऊ पदार्थापासून वीज निर्मिती आणि इथेनॉल ही कंपनी तयार करते. म्हणजे या कंपनीतला टाकाऊ पदार्थ ते या ठिकाणी वेस्ट जाऊ देत नाही. मध्यंतरी ही कंपनी भारत सरकारच्या इथेनॉलच्या धोरणामुळे आणि त्यापासून झालेल्या फायद्यामुळे चांगलीच चर्चेत झाली होती, कारण इथेनॉलपासून भरपूर महसूल या कंपनीला मिळाला होता आणि या महसुलामुळे या कंपनीला चांगल्या प्रकारे एक पीक बूस्ट या ठिकाणी मिळालेलं आपल्याला दिसून आलं आहे. या व्यतिरिक्त या कंपनीच्या 7 उपकंपन्या आहे आणि त्या वेगवेगळ्या क्षेत्रात विभागलेल्या आहे आणि त्यांनी आपले कामकाज अत्यंत चांगले करताना दिसून येत आहे. त्यापासून सुद्धा चांगल्या प्रकारे महसूल ही कंपनी कमावत आहे, कारण या कंपनीने 31 मार्च 2025 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात सुमारे 1050 कोटी जो काही महसूल कमावलेला आहे हा एकत्रित सर्व कंपन्या मिळून आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला एवढं दिसून येते की हा जो महसूल आहे फक्त इथेनॉलचा न राहता या सर्व कंपन्या मिळून हा एकत्रित महसूल त्या कंपनीने कमावलेला आहे. म्हणजे या ठिकाणी ही गोष्ट लक्षात ठेवा की ही कंपनी फक्त इथेनॉलच्या विक्रीवर डिपेंड नाही आहे. फक्त इथेनॉलच्या विक्रीपासून एवढा हा महसूल त्या कंपनीने कमावलेला नाही. जरी यामध्ये त्या कंपनीला थोडासा या जास्त प्रमाणात फायदा यापासून झालेला असेल, परंतु ही कंपनी फक्त इथेनॉलच्या विक्रीवर डिपेंड नाही आहे, एवढं या ठिकाणी आपल्याला लक्षात येत आहे. आता आपल्याला त्या 7 कंपन्या कुठल्या आहे आणि त्यांचे कामकाज कसे आहे आणि त्यांचे प्रदर्शन कशा प्रकारे करते याबद्दलची माहिती आपल्याला संपूर्ण पुढील भागात बघायची आहे. तर मित्रांनो, आत्तापर्यंत दिलेली माहिती कशी वाटली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुढील भाग नक्की बघा, कारण या सियान ॲग्रोच्या अंडरमध्ये ज्या काही 7 उपकंपन्या आहे याची कामगिरीसुद्धा बघणे खूप महत्त्वाचं आहे. कारण या कंपनीमध्ये गुंतवणूक करत असताना आपल्याला या कंपनीचे कामकाज कसे आहे, हे वेगवेगळे विभागात कसे काय आपल्या पद्धतीने कशा प्रकारे कामकाज करते ही माहिती खूप महत्त्वाची आहे. कारण ह्या 7 कंपन्यांची माहिती एवढी जबरदस्त आहे की येणाऱ्या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघूया. तर व्हिडिओ पुढील भाग नक्की बघा. चला तर भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती असेल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.